आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। कोणीच काही बोलत नाही आहे। सॉरी मला उशीर झाला, आलोय मी। चला बोल, सांग सगळ्यांना। अगं तो विचारतोय आम्हा सगळ्यांना असं अचानक का बोलवलंस? हो ऐश्वर्या, नक्की काही महत्वाचं आहे की? खरं तर एक गुड न्यूज द्यायची आहे, पण आधी ऐश्वर्या वहिनीला बोलू दे, नंतर मी बोलतो। एका महत्वाच्या व्यक्तीची वाट बघते मी, ती आली की सांगेन। कोण महत्वाची व्यक्ती? त्या मूर्ख मुलीची। ती आली की सांगते सगळ्यांना। सावल ये ना पटकन। सावली वहिनी, इथे फॅमिली मीटिंग सुरू आहे आणि तू फॅमिली आहेस, त्यामुळे ये लवकर। या मॅडम, या लवकर या। ऐश्वर्या, तुझ्या बोलण्याच्या रोखावरनं मला असं का वाटतंय की तू सावलीला गुन्हेगार ठरवतेस आणि तिने काहीतरी गुन्हा केलाय? गुन्हा केलाच आहे तिने, सारंगशी लग्न करून। आणि आता पुढच्या गुन्ह्याची तयारी सुरू आहे तिची। ऐश्वर्या एक मिनिट हा, तुझ्याकडे काही पुरावे आहेत का? म्हणजे असतील तरच बोल, गोष्टी रचून सांगू नकोस। रचून नाही सांगत आहे मग, पुरावा आहे माझ्याकडे। आज मी या मुलीला एका परपुरुषासोबत हॉटेलमध्ये पाहिलं। ऐश्वर्या वहिनी, रिलॅक्स, चिडू नकोस, पुरावा आहे माझ्याकडे। तू पण बघ। झालं तुझं? काय करायचंय तुला? सांग ना, काय करायचंय या वेळेला? तुला काय वाटतं, तुझं हेतू कळत नाही मला? तू माझी वहिनी आहेस, मी मान ठेवतो तुझा। खरी तुला काय बोललो ना, पण मला माहिती आहे सावली या घरात आल्यापासून तू नेहमीच द्वेष केलास। कधी तुला सावली आवडलीच नाही। मला वाटलं ठीक आहे, चल वेळ जाऊ दे, हळूहळू कदाचित माणूस म्हणून ते आवडायला लागेल तुला, पण नाही। चोरीचा आळ घेतलास तरी समजून घेतलं मी, पण या वेळेला जर तू तिच्या चारित्र्यावर बोट दाखवणार असशील ना, तर ऐश्वर्या वहिनी माझ्यापेक्षा वाईट माणूस त्या जगात कोणी नसेल। माझा सावलीवर पूर्ण विश्वास आहे।